मित्रांनो, जल्लाद म्हणजे कोण असतो? अतिशय क्रूर, अमानुष, निर्दयी असा व्यक्ती म्हणजे जल्लाद अशी त्याची ओळख आहे. परंतु आजच्या केसमध्ये आरोपीचं बोलणं ऐकून जल्लाद फाशी द्यायचं सोडून देतो. अशी विलक्षण आणि वेगळीच आजची केस आहे. चला पूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक तुमचं मनापासून स्वागत करतो मागोवा या आपल्या गुन्हेगारी वितराचा अतिशय जवळून अभ्यास करणाऱ्या कार्यक्रमात. मित्रांनो, आजची गोष्ट आहे आनंद सोसायटीमध्ये राहणाऱ्या पारिख कुटुंबियांची. पारिख कुटुंबियामध्ये नागरदास, भावेश, हेतल आणि यशोमती असे 4 जण होते. नागरदास आणि त्यांचा मुलगा भावेश यांची ज्वेलरी शॉप होती आणि त्यांचा बिझनेस चांगला होता. हेतल 10वी शिकत होती. मार्चमध्ये तिची परीक्षा होती आणि यशोमती ही तिची आई होती. 1 मार्च रोजी शाळेतून हेतल घरी येत होती. त्यावेळेस घरी आल्यानंतर तिने आईला सांगितलं, आई, मला वॉचमन विचित्र पद्धतीने बघतोय, माझी छेड काढतोय, मला वाईट साईड बोलतोय. तेव्हा तिच्या आईने दुर्लक्ष केलं. तिची आई म्हणे, लक्ष देऊ नको, कशाला लक्ष दे, तुझं काम कर, अभ्यास कर. पण दुसऱ्या दिवशी हेतल शाळेत गेली नाही. 2 तारखेला तिने शाळा बंक केली. 3ऱ्या दिवशी 3 तारखेला ती शाळेत गेली आणि घरी आल्यानंतर थेट आईला बिलगून तिने सांगितलं, आई, तो सिक्युरिटी गार्ड मला म्हणतोय पिक्चरला चल म्हणून. आता तरी तिच्या आईने लक्ष द्यायला हवं होतं, पण तिची आई दुर्लक्ष करते. हेतलच्या वडिलांना, नागरदास यांना ही गोष्ट जेव्हा कळते तेव्हा ते त्या सिक्युरिटी गार्डची कंप्लेंट करतात सोसायटीमध्ये. सोसायटीच्या ऑफिसमधून त्या सिक्युरिटी एजन्सीला फोन जातो. ते त्यांना सांगतात, या सिक्युरिटी गार्डला इथून काढा, हा असं करतोय, पोरींची छेड काढतोय. या सुरक्षा रक्षकाचं नाव होतं धनंजय चॅटर्जी. त्याच्या एजन्सीने त्याला सांगितलं की बाबा तू इथं काम करू नको, दुसरीकडे कुठेतरी जा, इथं आम्ही दुसरा सिक्युरिटी गार्ड नेमतो. दुसऱ्या दिवशी हेतलची आई यशोमती मंदिरातून घरी परत आली. लिफ्टनं 3ऱ्या मजल्यावर गेली. दरवाजा वाजवला, कोणी दरवाजा उघडलाच नाही. जोरात दरवाजा वाजवला तरी उघडला नाही. हेतलची आई घाबरली, मोठमोठ्याने आवाज द्यायला लागली, हेतल, हेतल, दार उघड. पण दार काही उघडलंच नाही. मग ती बावरली, इकडे तिकडे ओरडायला लागली. घाबरून तिने शेजाऱ्या पाजाऱ्यांना गोळा केले. शेजाऱ्यांना सांगितलं तिने की माझी मुलगी 18 वर्षाची हेतल आहे, ती दरवाजा उघडत नाही आहे, ती आतमध्येच आहे. मग आजूबाजूच्या लोकांना वाटलं की हेडफोन घातला असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे उघडत नसेल. तरी सगळ्यांनी प्रयत्न करून दरवाजा वाजवला तरी काही झालं नाही, उघडलाच नाही. शेवटी शेजाऱ्यांनी दार तोडलं. आतमध्ये गेल्या बघितलं तर काय, हेतलनी जे कपडे आज घातले होते ते जमिनीवर अस्तव्यस्त पडलेले होते. हेतलची आई पळतच हेतलच्या रूममध्ये गेली तर हेतल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेली होती. जमिनीवर, भिंतीवर सगळीकडे रक्त पडलेलं होतं. मित्रांनो, हा जो धनंजय सिक्युरिटी गार्ड आहे तो 25 वर्षाचा आहे. त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो खूप इंट्रोवर्ड असा आहे. त्या दिवशी त्याला सांगितलं होतं, तू या सोसायटीमध्ये येऊ नको, दुसऱ्या सोसायटीत जॉब कर, दुसरीकडे जा. तरी तो त्या दिवशी दुसरीकडे गेला नाही, त्याच सोसायटीमध्ये आला. हे यशोमतीच्या मिस्टरने म्हणजे हेतलच्या आईने सुद्धा बघितलं होतं आणि दुसरा सिक्युरिटी गार्ड पण होता तिथे, त्याने पण बघितलं होतं. 5 वाजेपर्यंत तो धनंजय त्याच सोसायटीमध्ये होता. 5 नंतर त्याने गणवेश बदलला. 5 वाजता त्याने राखाडी रंगाची पॅन्ट आणि क्रीम कलरचं शर्ट घातलं आणि तो सरळ त्या सोसायटीच्या 3ऱ्या मजल्याकडे जाऊ लागला. 5:20 हेतलची आई मंदिरात गेली आणि 5:25 हा धनंजय 3ऱ्या मजल्यावर चालत जाऊ लागला. दुसऱ्या सिक्युरिटी गार्डने त्याला विचारलं, का रे बाबा तू 3ऱ्या मजल्यावर तिकडं का चालला म्हणून. तेव्हा त्याने सांगितलं, मला दुसऱ्या एजन्सीमध्ये जॉईन व्हायचे, नोकरीला जायचं आहे, तर मी फोन करायला चाललो म्हणून. तेव्हा तो गेला. त्याचवेळी तिथे अजून एक व्यक्ती आला. त्या व्यक्तीने विचारलं, धनंजय कुठे. धनंजयच्या ऐवजी दुसरा सिक्युरिटी गार्ड आला आहे का. तेव्हा सिक्युरिटी गार्डने सांगितलं, नाही, कोणी आलं नाही, धनंजयच आला. तो विचारपूस करणारा व्यक्ती म्हणजे त्या सिक्युरिटी गार्ड एजन्सीचा मॅनेजर. मग त्या मॅनेजरने विचारलं, धनंजय आता कुठे आहे, घरी गेला का. सिक्युरिटी गार्ड म्हटला, तो घरी नाही गेला, तो 3ऱ्या मजल्यावर गेला तुम्हालाच फोन करण्यासाठी. तेव्हा तो मॅनेजर आश्चर्यचकित झाला, मला फोन करण्यासाठी, त्याला बोलव खाली. मग तो सिक्युरिटी गार्ड खाली, त्याला आवाज देतो धनंजयला. धनंजय खाली यायला लागतो. त्याला यायला 5 मिनिट लागतात. म्हणजे 5:25 हा धनंजय त्या बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर जातो. 5:45 होईपर्यंत तो 3ऱ्या मजल्यावरच असतो. त्यानंतर खाली येतो. तेव्हा त्या सिक्युरिटी गार्ड एजन्सीच्या मॅनेजरने विचारलं, का रे बाबा तू इथं का आला, तुला सांगितलं होतं येऊ नको. तेव्हा धनंजय म्हणाला की मी आजच्या दिवशी तर काम करतो, उद्यापासून मी दुसरीकडे जाणार.
मित्रांनो, जेव्हा हेतलची आई यशोमती घरी आली, तिनं मृतदेह पाहिला, शेजारी पाजारी सगळे जमा झाले, तेव्हा एकच आक्रोश त्या ठिकाणी सुरू होता. सगळी बिल्डिंग त्या ठिकाणी जमा झाली होती. भावेश म्हणजे तिचा भाऊ आणि तिचे वडील नागरदास यांनाही बोलवलं होतं. पोलिसांनाही पाचारण केलं, पण पोलीस 9 वाजेपर्यंत आलेच नाही. शेवटी 9:30 वाजता पोलीस आले. त्यांनी सगळी प्रोसिजर केली, पंचनामा केला, बॉडीला पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलं. तेव्हा तिथे त्यांना एक पुरावा सापडला. तो पुरावा म्हणजे क्रीम कलरच्या शर्टचं बटन. 6 मार्च रोजी हेतलच्या वडिलाला म्हणजे नागरदासला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, हा जो धनंजय आहे त्याची मी कंप्लेंट केली की तो माझ्या मुलीची छेड काढतोय, त्याची बदली करण्यात आली, याचा राग म्हणून त्यांनी माझ्या मुलीचा खून केला. हेतलच्या आईला बोलवलं. हेतलच्या आईने पण या गोष्टीमध्ये 3-4 गोष्टी जोडून सांगितलं की हा माझ्या मुलीला त्रास द्यायचा, जाता येता तिला विचारायचा की तू पिक्चरला माझ्यासोबत येतेस का. ही गोष्ट हेतलनी त्याच्या आईला सांगितली होती. आणि त्यांच्या घरचं घड्याळही गायब झालं असंही हेतलच्या आईने सांगितलं. हेतलच्या आईने असंही सांगितलं की लिफ्टवाल्यांनी ह्या धनंजयला 3ऱ्या मजल्यावर त्यांच्या अपार्टमेंटमध्ये जाताना बघितलं. तेव्हा त्या लिफ्टमनची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी जाताना तर नाही पाहिलं, पण मी 3ऱ्या मजल्यावरून त्याला वापस येताना नक्की बघितलं. कदाचित तो 3ऱ्या मजल्यावर जेव्हा जात होता तेव्हा मी बाथरूमला गेलेलो असेल असं त्यांनी सांगितलं. मग हेतलच्या आईच्या सांगण्यावरून नाईट वॉचमनची पण चौकशी करण्यात आली. या घटनेनंतर धनंजय गायब झाला. धनंजय काही सापडलाच नाही. तब्बल 1 महिना पोलीस धनंजयचा शोध घेत होते. तेव्हा त्याच्या गावी कुलुदेही या गावी 12 मे 1990 रोजी पोलिसांनी जाऊन शोध घेतला. तेव्हा धनंजय सापडला. आणि विलक्षण गोष्ट म्हणजे जी घड्याळ हेतलच्या घरून गायब झाली होती ती घड्याळ धनंजयच्या घरी सापडली. पोलिसांनी त्याला पकडला. या सगळ्या एव्हिडन्सवरून चार्जशीट फाईल केली. त्याच्यावर रेप आणि मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला. मित्रांनो, ही केस त्यानंतर तब्बल 2004 पर्यंत चालली. 1990 पासून 2004 पर्यंत 14 वर्ष ही केस सुरू होती. एवढे एव्हिडन्स होते, सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स होते, तरी पण धनंजयला का शिक्षा नाही झाली यासाठी सगळीकडून दबाव यायला लागला. त्यामुळे कोर्टाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने धनंजयला फाशी झाली. त्याला फाशी झाली. त्याने खून केला होता, त्याने मर्डर केला, रेप केला आणि एका मुलीचं जीवन उद्ध्वस्त केलं, तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, म्हणून त्याला फाशी झाली. चांगली गोष्ट झाली. सगळीकडून असेच लोक म्हणत होते. पण आता आपण 2 स्टेप मागे जाऊन थोडा विचार करून या केसबद्दल दुसऱ्या अँगलने आपण जरा लक्ष घालून बघूया. पहिला मुद्दा, जे क्रीम कलरच्या शर्टाचं बटन पोलिसांना सापडलं होतं, फॉरेन्सिक लॅबने कुठल्याही प्रकारचा शिक्कामोर्तब केला नव्हता की हे बटन धनंजयच्या शर्टचं आहे. दुसरा मुद्दा, धनंजयनं सिक्युरिटी गार्ड एजन्सीच्या मॅनेजरला सांगितलं होतं की मी गावाला जातोय, दुसऱ्या दिवशी मी नोकरी सोडतोय, म्हणूनच मी आता आजच्या दिवसही इथं काम करतोय, मला मुलगा झालेला आहे, त्यासाठी मी गावी चाललो आहे. ही गोष्ट चौकशी करून बघितली तेव्हा ही गोष्ट खरी होती. त्याला खरंच मुलगा झाला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याला खरंच गावाला जायचं सुद्धा होतं. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, धनंजयच्या घरी जे घड्याळ सापडलं होतं ते घड्याळच्या विक्रेत्याकडे घेऊन गेल्यावर असं कळालं की हेतलच्या घरून जे घड्याळ गायब झालं होतं त्या घड्याळचा बॅच नंबर आणि या घड्याळचा बॅच नंबर हा वेगळा होता. ISI कोलकाताचे प्रोफेसर देवाशीष सेन गुप्ता, प्रबल चौधरी आणि परमेश गोस्वामी यांनी या घटनेवरती एक पुस्तक लिहिलं, अदालत मीडिया समाज एवं धनंजयेर फाशी हे पुस्तक लिहिलं. त्यांनी या पुस्तकामध्ये या केसची संपूर्ण माहिती, इत्थंभूत माहिती पूर्ण अभ्यास करून लिहिली. सगळे मुद्दे व्यवस्थित बघितले. कोर्टाने आणि पोलिसांनी या केसला ज्या पद्धतीनं हाताळल्या गेलं त्यावर सडेतोड टीका केली. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण परत येऊया धनंजय चॅटर्जी यांच्या फाशीच्या मुद्द्यावर. धनंजय चॅटर्जी यांना जेव्हा फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्यांनी माननीय जज साहेबांना सांगितलं, साहेब, मला तर आता फाशी तुम्ही दिली आहे, परंतु तुम्ही खऱ्या खुन्याला शोधाल काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. आणि ज्यावेळी ही फाशीची शिक्षा अंमलात येत होती त्यावेळी जल्लाद धनंजय चॅटर्जीला लटकवणार होता तेव्हा धनंजय चॅटर्जीने त्या जल्लादच्या कानात सांगितलं, मी निर्दोष आहे, देव तुझं भलं करो.
तर मित्रांनो, अशा प्रकारची क्लिष्ट आणि गुंतागुंतीची ही केस आहे. आम्ही या ठिकाणी कोणाचीही बाजू घेत नाही आहोत. आम्ही फक्त आणि फक्त फॅक्ट्सबद्दल बोलत आहोत. तर तुम्हाला या केसबद्दल काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा सनसनीखेज आणि अनोख्या केस आम्ही तुमच्यापर्यंत नेहमी आणत राहू. तोपर्यंत तुम्ही संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मागोवा हा कार्यक्रम पाहत राहा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.